आषाढ शुद्ध एकादशी सोहळ्याला अवघे काही तास उरले असताना आपण आता गोपाळपूरच्या पुढं स्वेरी कॉलेज येथे आहोत। ही जी दर्शन रांग आहे या दर्शन रांगेचं शेवटचं टोक आहे, तिथपर्यंत आलेलं आहे। म्हणजे मंदिरापासून 5 किलोमीटर ही रांग आहे। मध्ये 18 शेड आहेत। त्या शेडची क्षमताचा विचार केला तर 30,000 जे भाविक आहेत त्यामध्ये सामावले जात आहेत। आपल्या सोबत काही भाविक आहेत। काय सांगाल माऊली, कुठून आलाय, किती वेळ लागेल? आता मुंबईवरून पनवेलवरून आलोय। साधारण 15 तास लागेल असं दिसतंय। जास्त वेळ लागला तर रामकृष्ण हरी लागला तरी दर्शन घेणार? हो 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 उभं राहणार पण दर्शन घेऊनच जाणार। आता लाईन मध्ये उभं राहणार। एवढा वेळ शक्य आहे का? पण होईल होईल। कशासाठी एवढं काय? नाही, आता तिथून एवढं लांबून आले पण दर्शन घेऊनच जायचं अशी इच्छा केलेली आलो। तुम्हाला बघायचंच काय तर? होय होय। एकंदरीत मंदिर प्रशासनाने जी तयारी केली होती ती ऐन वेळेस मंदिर प्रशासनाला त्या तयारीमध्ये वाढवावी लागलेली आहे। जे पत्राशेड आहेत ते ओसंडून वाहत आहेत। ही दर्शन रांग आहे ती गोपाळपूरच्या पुढे तब्बल 2 किलोमीटर आहे आणि याच साठी केला होता 8 तास। ज्या भाविक सांगतात की कितीही वेळ लागला तरी विठ्ठलाचं दर्शन घेणार, रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार आणि मगच इथून जाणार असा त्यांचा निर्धार आहे। मात्र ही दर्शन रांग बघितल्यावर असं जाणवते की काय त्या विठ्ठलाची कीर्ती आहे, काय त्याच्या ह्याची भक्ती आहे। जे भाविक आहेत ते सगळ्या गोष्टी विसरून तासोन तास या रांगेत उभा आहेत आणि त्यांना एकच आस आहे, विठ्ठलाचं दर्शन। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी।